हास्य चित्रातली मुलं, स्थूल वाचन. लेखक मधुकर धर्मापुरीकर. हास्य चित्र म्हणजे काय, व्यंगचित्र म्हणजे काय आणि ती कशी वाचायला पाहिजे हे आपल्याला लेखकांनी सांगितलंय. आपण रोज कार्टून्स बघतो. ती आपल्या इतक्या सवयीची झालेली आहेत की कुणी कार्टून्सच्या ऐवजी व्यंगचित्र किंवा हास्यचित्र म्हटलं की काय असं आपल्याला कळतच नाही. शिवाय आपण सहसा जी बघतो ती असतात स्ट्रीप कार्टून्स म्हणजे चित्रमालिका. सगळ्यात त्याचं महत्वाचं उदाहरण म्हणजे चिंटू. कधी आपल्याला एकाच भागाचं कार्टून बघायला मिळतं. ते बघून आपल्याला खुदकन हसू येतं. असं चित्र हे हास्यचित्र असतं. पण म्हणून हास्यचित्र म्हणजे काय असं विचारलं तर सांगता येईल. कुणी सांगेल नुसतं वेडवाकडं चित्र काढलं की झालं कार्टून. पण तसं नाही. सफाईदार रेषांनी काढलेलं गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र. आणि ते बघितलं की आपल्याला हसू येतं. बरं, व्यंगचित्र म्हणजे काय, तर हा आहे हास्य चित्राचा पुढचा टप्पा. व्यंगचित्र बघून सुद्धा हसूच येतं, पण फक्त हसवणं हा त्याचा हेतू नसतो, तर त्यामध्ये काही गमतीदार विचार मांडलेला असतो. मुलांची हास्यचित्र काढणं सगळ्यात अवघड, कारण हास्य चित्रात जी मुलं असतात ती मुलं काढणं फार अवघड असतं. का बरं? कारण नुसतं आकाराने लहान काढलं तर काय त्या लहान मुलांचं वाटणार नाही. बरं, दाढी मिशा नसल्या म्हणून तो लहान मुलगा होईल का? तसंही नाही. बरं, शर्ट चड्डी घातली तर ते लहान पोरगं होईल का? म्हणजे व्यंगचित्रातलं मूल हे मुलासारखं दिसणं हेच सगळ्यात कठीण असतं. हास्य चित्र म्हटलं की सगळ्यात आधी आठवण येते ती द फडणीस या ज्येष्ठ व्यंगचित्रकाराच्या चित्रांची. शाळेतल्या 4वी-5वीच्या गणिताच्या पुस्तकात फडणीसांची हास्यचित्र होती. ती बघून गणिताची भीती बरीच कमी व्हायची. आता या ठिकाणी बघा, चित्रात फ्रॉक घातलेली ही मुलगी लहान बाळाला दूध पाजावं तशी लहानग्या रोपट्याला पाणी घालतीये, तेही किती काळजीनं, दुधाच्या बाटलीनं. श्याम जोशी हे मराठीतले मागच्या पिढीचे महत्वाचे हास्यचित्रकार. त्यांची रेषा ही फडणीसांच्या रेषेपेक्षा अगदी नाजूक आणि लवचिक. त्यांची ही हास्यचित्र बघा. अगदी रांगणारं मूल काढलंय, त्याची हालचाल जाणवते की नाही. शिवाय देवाला फूल देणारा मुलगा रांगणाऱ्या बाळापेक्षा मोठा. चित्रात हुबेहूब काढायचा प्रयत्न असतो, तर हास्यचित्रात विनोदी माणूस एखाद्याच्या वागण्या बोलण्याची जशी हुबेहूब नक्कल करतो तशी ती चित्राची गमतीदार हुबेहूब नक्कल असते. डेव्हिड लँगडन या अमेरिकन व्यंगचित्रकाराच्या चित्रामध्ये पहिलं चित्र बघा. चतुर मुलगा पैशाचा गल्ला फोडतो आहे आणि त्याचा हा पराक्रम आपल्याला दिसतो आणि मग त्याच्या चेहऱ्यावरचे भाव अगदी खरे वाटतात. आणि हा दुसरं चित्र भोकाड पसरणाऱ्या मुलाचं. याला व्यंगचित्र म्हणता येईल. का खरं? कारण चित्र पाहताना पहिल्यांदा लक्ष जातं काळ्या रंगाकडे, मुलाच्या मोठ्या रडण्याकडे. मग का हा रडतो, तर मग लक्षात येतं अरे सेफ्टी पिन ही त्याला टोचत असणार, म्हणून यांनी भोकाड पसरला असणार. आणि त्याचे हातपाय कसे काढलेत बघा. आता हे आहे जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार R.K. लक्ष्मण यांचं व्यंगचित्र. खेड्यात मुलांचे केस कापणारे असायचे. मुलाला जमिनीवर बसवून त्याचे केस कापले जायचे. तो माणूस बघा, त्याचा आकार, त्याच्या चेहऱ्यावरचे उत्साहाचे भाव आणि केस कापून घेणारा कंटाळलेला वैतागलेला मुलगा. तेच हात, तेच नाक, डोळे. पण फरक कुठं आहे? ज्यामुळे हा मोठा माणूस मोठा वाटतो आणि हे लहान मूल लहान वाटतं. आता ही चिंटूची चित्रमालिका पहा. इथंही हा फरक दिसतो. शिवाय पहिल्या चित्रात चिंटूचा प्रश्न त्याच्या बाबांना जसा कळत नाही तसा आपल्यालाही कळत नाही. पण तिसऱ्या चित्रात मात्र त्याचा अर्थ अगदी नीट कळतो. आता हे बघा. हंगेरियन व्यंगचित्रकार रेबर यांचं व्यंगचित्र. चित्र पाहताना आपल्याला वाटतं ही दोन वेगवेगळी चित्र आहेत. एक लहान मुलगा, एक मोठा माणूस. पण भिंतीवर लावलेलं तेच चित्र आणि दोघांच्या केसांची ठेवण पाहिल्यावर लक्षात येतं की हा
लहानपणी मोठं व्हायोलिन वाजवतोय आणि आता मोठा झाल्यावर लहान व्हायोलिन वाजवतो. लहान मुलांना मोठ्या वस्तूंचं आकर्षण असतं आणि वाढत्या वयानुसार आपण जपलेला छंद अधिक खोल, सूक्ष्म होत जातो, म्हणजेच बाह्य आकाराचं आकर्षण कमी होत जातं. आता हे हास्यचित्र ब्रिटिश व्यंगचित्रकार नॉर्मन थेलवेल याचं. मुलाची कॅप, त्याचा शर्ट, सॉक्स, बूट बघून लक्षात आलं का? हा स्काउटचा मुलगा आहे. त्याच्या बुटात अगदी मध्यभागी काहीतरी घुसलंय आणि ते काढण्याच्या नादात कसा वेडावाकडा चेहरा झालाय बघा. आता आलं का लक्षात की लहान मुलांचं चित्र काढताना त्याचा आकार महत्वाचा नसतो, तर शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार त्या प्रमाणात लहान असणं गरजेचं असतं. आता यापुढं व्यंगचित्र, हास्यचित्र पाहताना आणि काढताना अशा बारीक सारीक गोष्टींची नोंद तुम्ही सुद्धा घेऊ शकाल.